अमरावती में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने महानगर पालिका चुनाव को लेकर बड़ा दावा किया। उन्होंने कहा कि आने वाले चुनाव भाजपा गठबंधन एक साथ लड़ेगा और राज्य की सभी 29 नगर पालिकाओं में गठबंधन की जीत होगी। बावनकुले के मुताबिक गठबंधन को 51% से अधिक वोट मिलेंगे और इस बार मुंबई में अब तक की सबसे बड़ी जीत दर्ज की जाएगी। उन्होंने स्पष्ट कहा कि मुंबई का महापौर भाजपा गठबंधन का ही होगा। उन्होंने अकेले चुनाव लड़ने की चर्चा को खारिज करते हुए कहा कि फिलहाल पूरा ध्यान गठबंधन को मजबूत करने पर है और सभी शहरों में वार्ड स्तर पर बातचीत की जाएगी। आदित्य ठाकरे पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि उन्हें विकास की सही समझ नहीं है और पहले मुंबई नगर पालिका को बिल्डर समर्थक नीतियों से चलाया गया। पृथ्वीराज चव्हाण के प्रधानमंत्री बनने संबंधी बयान को उन्होंने बेबुनियाद बताया। कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे। मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जो विकासाचा संकल्प केला दोन्ही सरकारनी आणि मुंबईच्या प्रत्येक जनतेला असं वाटतं की मुंबईला पुढचं विकसित मुंबई करण्याकरता ट्रिपल इंजिन जे देशाचं सरकार आहे, राज्याचं सरकार आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथजी आहेत, ह्या सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल आणि त्यामुळे मुंबईची जनता, इथला मराठी माणूस, सर्वच समाज, सर्वच त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपा महायुतीच्याच बाजूने राहतील आणि प्रचंड आतापर्यंत जेवढं यश कधीही मुंबई महानगरपालिकेला मध्ये महायुतीला किंवा भाजपाला मिळालं नाही, यावेळचं यश हे सर्वात मोठं असेल। यावेळी महायुती प्रचंड जागा जिंकेल, महापौर भाजपा महायुतीचाच होईल आणि कोणत्याही परिस्थितीत एकनाथजी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही मुंबई, पुणे आणि सर्वच महानगरपालिकेत लढू आणि मला वाटतं की 100% आमचा विजय होईल। सर